संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मी बाजारात गेले कारण आज सोमवार होता ना, त्याच्यामुळे मग चला थोडंसं भाजीपाला पण घेऊन येऊया. आठवडी बाजार आठवड्यातून एकदाच इकडे बाजार भरतो, त्याच्यामुळं 8 दिवसाचा बाजार आम्हाला घेऊन जायला लागतो. तर आता मग मी बाजार वगैरे करून घरी आले संध्याकाळी आणि आज एकादश असल्यामुळं मग मला थोडासा स्वयंपाक करायचा होता. मी आधी भाकरी बनवून घेतल्या आणि नंतर गेलते. तर हे मिक्सरचं भांडं आहे ना, रिपेअर करायला नेलं होतं. तर थोडंसं खोबरं वगैरे बारीक केलं ना, लगेच त्याचे पाते तुटतात. कधी-कधी किसायचं जर नसेल खोबरं किसलेलं आणि डायरेक्ट बारीक केलं ना, तर लगेच पाते तुटतात, खराब होतं. तर इथं मग आता बाजार पण आणला आहे. त्याच्यानंतर गेवडीची शेंगा आणली, भेंडी आणली, हिरवी मिरचीसुद्धा आणलेली आहे आणि मेथीची भाजी, कोथिंबीर हे सगळं मग मी घेऊन येते. कारण आता 8 दिवस आम्हाला भाजीला काही घरातलं कडधान्य, त्याच्यानंतर मग काही बाजारातलं असं आठवडा काढायला लागतो. तर मस्त असे गाजर मिळाले, ते पण आणले. तर बघू आता हलवा जर बनवला ना, तर रेसिपी टाकेन चॅनलवर मी. तर मस्त मेथीची भाजी, कोथिंबीर आता छानपैकी अशी कोथिंबीर भाजी मिळायला लागली. तर ह्या जुड्या आहेत ना, 2 ₹50च्या आहेत. तर मी काय भाजी साफ केली नाही, फक्त काढून ठेवली. कारण जवळजवळ 7:00-7:30 वाजले होते. म्हणून फक्त गेवडीची शेंग निवडून घेतली आणि मस्त अशी आता गेवडीची भाजी करून घेते. कारण आता माझा उपवास असल्यामुळं मग त्यांच्यापुरती करते, पोरांपुरती आणि मिस्टरांपुरती. आणि इथं मग आता मी तेल टाकून घेतले. त्याच्यानंतर आता गेवडी निवडून ठेवलेली साईडला ती पण धुवून घेतली आणि तेलामध्ये जिरे, मोहरी टाकून घेते. तर फक्त लाल तिखट टाकायचं. मसाला वगैरे बिलकुल वापरायचं नाही. तर मस्त अशी गेवडीची भाजी होती. थोडासा लसूण टाकलाय आणि आता मी थोडीशी हळद टाकून घेते. तर याच्यामध्ये गरम मसाला नाही टाकायचा. थोडासा मी कांदा मसाला टाकते, पण गरम मसाला जो असतो ना, तो टाकत नाही. तर खूप छान टेस्ट येते. सुकी बनवायची असली ना, तर फक्त लाल तिखट टाका. कांदा मसालासुद्धा टाकायची गरज लागत नाही. पण आता मी थोडासा रस्सा बनवते. कारण आता बाजरीच्या भाकरी आहे त्याच्यासोबत, त्याच्यामुळं थोडासा रस्सा ठेवणार आहे त्याला. आणि नंतर मग मला पण थोडासा बगरीचा थोडासा पातळसर मी भात बनवणार आहे. कारण खिचडी काय मी आता खाणार नाही. सकाळी खिचडी खाल्लेली आहे, त्याच्यामुळं आता साबुदाणा खिचडी वगैरे काय बनवायची नाही. आणि एकादशीचा उपवास असं काही सोडत वगैरे नाही येतं. तो डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सोडायला लागतो. तर भाजी परतून घेतली, लाल तिखट टाकलं. आता याच्यामध्ये थोडासा कांदा, लसूण मसाला मी टाकते. मस्त असं चव येते त्याने पण. आणि जर तुम्हाला नसेल टाकायचं तर नाही टाकलं तरी चालेल. तर इथं मी बटाटा कापून ठेवलाय आणि शेंगदाणे, मिरची आता मिक्सरमध्ये बारीक करून घेते. पण बारीक करताना काय करायचं भाताला टाकायला, थोडीशी जाडसर ठेवायचं. तोपर्यंत इकडं वालाच्या शेंगामध्ये आता मी मीठ टाकून घेतलंय आणि चांगलं परतून घेते आणि नंतर शेंगदाण्याचा कूट टाकते. तर हा होता संध्याकाळचा स्वयंपाक चालू माझा. दुपारी खिचडी बनवली होती आणि सकाळी काय भाजी चपाती बनवली होती, त्याच्यामुळे मग ते डबे वगैरे घेऊन गेलते. पण आता संध्याकाळी थोडीशी पातळ भाजी आणि भाकरी लागतातच. तरी मी आता भात बनवणार नाही का तर जो मी बगर बनवणार आहे ना, ती थोडीशी जास्त बनवते आणि मग भाकरी भाजी एवढं म्हणजे सगळ्यांना बरोबर होईल. तर मस्त असं मी आता इथं परतून घेतलंय सगळं आणि आता थोडंसं पाणी टाकते. थोडं शिजवून राहील तेवढ्या पाण्यामध्ये मस्त रस्सा होईल. आणि आता मिक्सर फिरून घेते. मिक्सरच्या जारमध्ये मिरची, शेंगदाणे, थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं, थोडंसं नॉर्मल. आणि बटाटे पण मी आता कापून धुवून ठेवले होते. आता भात पण टाकून घेते. तर हे जर उपास कोणाला असेल ना, तर अशा पद्धतीने तुम्ही वरवीचे तांदूळ पण बोलतात, पण आमच्याकडे ह्याला बगरीचेच तांदूळ बोलतात. तर बगर अशी मस्तपैकी धुवून घ्यायची, खडे वगैरे निवडून घ्यायचे. कारण कधी-कधी बगरीमध्ये खडे पण असतात. त्याच्यामुळं लक्ष देऊन निवडायची आणि बघायचं खडे आहेत का काय. तर बटाटा टाकून घेतला तेलामध्ये, थोडंसं मीठ टाकलं. मिठाने काय होतं, बटाटा, कांदा पटकन परतला जातो, टोमॅटो. हे असं वाटण करायचं. बगरीच्या पातळ भाताला पातळ म्हणजे थोडासा असा जास्त पण नाही पातळ करायचा. पण तुम्हाला मी दाखवते किती ह्याच्यावर करायचं ते. मग मी काय केलं बगर पण धुवून घेतली, टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकते आता परत थोडंसं आणि परत तेलामध्ये चांगलं एकत्र मिक्स करून घेते. त्याच्यानंतर मग आता जे भांड्यामध्ये मी वाटण करून घेतलं होतं ना, हिरवी मिरची, शेंगदाण्याचं भाजलेलं, ते थोडंसं पाणी टाकून ते पण टाकून देते. त्याला पण शेंगदाणे वगैरे लागलेले असतात, तर ते पण त्याच्यामध्ये
थोडंसं धुवून टाकते. तर आता संध्याकाळचं मला पण फराळ करायचं आहे, सगळ्यांना जेवणं पण करायचे आहेत. तर म्हणलं चला आता सोमवारचं थोडंसं टाकूया आणि परत मंगळवारचं सुद्धा थोडंसं टाकलेलं आहे. तर पहा तुम्ही आता. आता इथं मस्तपैकी भाजी शिजलेली आहे आपली. आता मी गॅस बंद करते आणि 2 चमचे, एक उपवासाचा चमचा साईडला ठेवलाय, एक भाजीचा. कारण कधी लक्षात राहत नाही म्हणून ते वेगवेगळे ठेवायला लागतात. तर आता इथं मस्त भाजी पण शिजती. भाजीला चांगलं बारीक गॅसवर शिजवून द्यायचं. तर भाजी पण चवीला चांगली लागते आणि भात पण आत्ता शिजवणं 5 मिनिटामध्ये लगेचच बगरीचा भात शिजून जातो. मस्त लागतो खायला पण. कारण खिचडी पण सारखी-सारखी खाऊ वाटत नाही उपास असल्यामुळं. आणि हा काय उपास सोडायचा नसतो कारण दिवसभर फराळच करायला लागतो म्हणजे सकाळ संध्याकाळ. तर आता इथं भाकरी पण बनवलेल्या आहेत बाजरीच्या. त्याच्यासोबत खायला भाजीसोबत यांना म्हणजे मिस्टरांना आणि मुलांना. तर आता आम्ही जेवण करून घेतो. तर आता इथे जेवायला बसलो, त्यांना मी ताट वाढून दिले आणि मला सुद्धा घेणार आहे मी आता. कारण वैष्णवी पण जेवते इकडं, वैभव काय अजून आला नाही. तर मस्त असं आम्ही जेवण करतो. आणि मी सुद्धा फराळीचं घेतलंय मला आणि लिंबू, थोडी एक मिरची पण घेतली तोंडी लावायला. तर तिखट मला लागतं जास्त, त्याच्यामुळं या फराळ करायला संध्याकाळचा. तर हा व्हिडिओ आहे ना तुम्हाला डोश्याचा रविवारचा आहे, कारण मी रविवारी थोडंसं शूट केलं होतं. आम्ही नाश्त्याला डोसे बनवले होते. तर मी तांदूळ, डाळ, उडदाची डाळ, तांदूळ हे धुवून भिजू घालून बारीक करून ठेवलं होतं. तर मस्त असे शनिवारी संध्याकाळी बारीक करून घेतलं पीठ आणि नंतर मग असं पॅक हवा बंद ठेवलं होतं. तर छानपैकी आता इथं मी पीठसुद्धा काढून घेतलंय आणि मस्त असे डोसे बनवायचं काम चालू आहे रविवारी नाश्त्यासाठी. तर तुम्हाला ही जी क्लिप दिसते ना, तर ही रविवारी सकाळी बनवलेली आहे. तर हे पीठ असं मी करून ठेवते आणि नंतर थोडं-थोडं घेऊन डोसे करायचे. तर मस्त असे डोसे होते. पीठ पण चांगलं फुललं होतं. पण सांबार वगैरे काय मी बनवलं नव्हतं. तुम्हाला जर सांबारची रेसिपी पाहिजे असेल ना, तर एका व्हिडिओमध्ये मी पूर्ण टाकलेलं आहे. सांबार, डोसे, इडली हे सगळं टाकलेलं आहे पाहायचं असेल तर. तुम्ही पाहू शकता. मी पीठ काढून घेतलं आणि थोडंसं मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये. हे तवा दिसतोय ना तुम्हाला, तर हा चपातीचाच तवा आहे. कारण डोश्याचा तवा होता माझ्याकडे, पण तो खराब झाला त्याच्यामुळे मी आता फक्त त्या चपातीच्या तव्यावरच सगळं काय करून घेते. चपाती असो किंवा बेसनच्या पोळ्या, त्याच्यानंतर डोसे मस्त असे उलथतात त्याच्यावर, पण जड आहे जरा. तर असे मी आता छोटे-छोटे डोसे टाकून घेते. तवा काय फुल भरवत नाही म्हणजे जास्त मोठे नाही करत. आणि आता इथं मी भाजी करून घेते. तर भाजी आता बटाट्याची करते. कारण कुणाला आधी साधे खायचे होते तर त्यांना साधे करून दिले. त्याच्यानंतर आता बटाट्याची भाजी करून घेते. मस्त बटाटे उकडून घेतले. कांदा, मिरची, थोडंसं कढीपत्ता आणि जिरे, मोहरी ह्याची फोडणी द्यायची. कांदा परतीत कमी परतायचा म्हणजे जास्त करपून नाही द्यायचा आणि बटाटे मॅशरने बारीक करून घेतले. उकडलेले बटाटा आहे हा. तर इथं मस्तपैकी आता हळद, हिंग टाकून घेते आणि नंतर मग बटाटा टाकून देते. थोडीशी कोथिंबीर टाकते फोडणीमध्ये. राहिली थोडी तर वरून पण टाकते. खूप छान भाजी होती ही पण. आणि चवीनुसार मीठ टाकून फक्त 2 मिनटं परतून द्यायचं. आपली डोश्यासाठी बटाट्याची भाजी तयार होते. एवढं सोपं आणि साधं आहे बनवायला. काहीच वेळ लागत नाही.